कोपरगाव नगर परिषद निवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडणार आहे आणि प्रचार आता शिगेला पोहोचलेला आहे। सर्वच उमेदवार आणि नेते जोमाने प्रचार करत आहे। आजचा शेवटचा दिवस असल्याने अनेक सभा आहे, अनेकांच्या गाठीभेटी सुरू आहे आणि जे मुद्दे आहे विकासाचे मुद्दे, खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर मधल्या काळामध्ये विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून जे आहे तर इतर मुद्दे जे आहेत तर चर्चेला आलेले आहे। आणि त्यानंतर आपण पाहिलं की जे विरोधक असतील वारंवार सत्ताधाऱ्यांवर आरोप करत होते आणि सत्ताधारी त्याच्यावरती जे उत्तर आहे त्यांना अपेक्षित ते उत्तर मिळत नव्हतं असं त्यांनी म्हटलं आहे। त्यामुळे आम्ही माय न्यूजच्या माध्यमातून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे। खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर विरोधकांनी वारंवार आवाहन केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर तुम्ही या विकासाच्या मुद्द्यावर आपण चर्चा करू, परंतु विरोधक ही आले नाही आणि सत्ताधारीही गेले नाही। त्यामुळे माय न्यूजच्या माध्यमातून आम्ही तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला। आपण विरोधकांच्या पहिल्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहे आणि त्यांची भूमिका समजून घेतलेली आहे। जे वारंवार आरोप करत होते की 40 वर्षात त्यांनी काय केलं, तर त्यांनी जे रियालिटी आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज आपल्यासोबत सत्ताधारी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आशुतोष काळे आहे। आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नेमके आता विरोधकांनी आरोप सुरू केलेला आहे की 16 वर्षांमध्ये तुम्ही काय केलेलं आहे। आपण दादांशी चर्चा करूयात। दादा, माय न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर जे तुम्ही वारंवार आरोप केले की विरोधकांच्याकडे सत्ता होती 40 वर्ष त्यांनी काही केलं नाही आणि आता ते आरोप करताय की 16 वर्षात तुम्ही काय केलं। आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, नगरपालिकेची मागची निवडणूक झाली त्याच्यामध्ये नगराध्यक्ष जर सोडला, खाली सत्ता त्यांचीच होती, आमदार तेच होते, त्यांनी कामं केली नाही म्हणून जनतेने 2019ला मला निवडून दिलं। माझे वडील 10 वर्ष आमदार होते, त्यांच्या काळात त्यांनी कामं केली म्हणून आपल्याला आतापर्यंत त्या ठिकाणी पाणी मिळत गेलं। पुढे जाऊन पाणी पुरवठा योजना करणं अपेक्षित होतं त्यांच्याकडनं, त्यांनी केलं नाही म्हणून लोकांनी त्यांना बदललं। राहिला विषय पहिले 10 वर्षातला, जे काही कामं 35 वर्षामध्ये झालेली नव्हती, म्हणजे कुंभारी धरणगावचा पूल असेल, कोपरगावचा छोटा पूल असेल, मोठा पूल असेल, चासतळीचा पूल असेल, असे मोठे मोठे कामं झाली। तहसील कार्यालयाची इमारत असेल, ग्रामीण रुग्णालय असेल, ही सगळं कामं झाली। बाकी जे काही कामं पुढे होणार होती, ग्रामीण पोलीस स्टेशन त्यांनी निर्मिती केली, फक्त त्यांच्या कार्यकाळ संपला आणि नवीन कार्यकाळामध्ये त्याचं उद्घाटन झालं। पंचायत समितीची इमारत, त्याचा प्रस्ताव त्यांनी दिला, फक्त मंजुरी थोडासा विलंब झाला म्हणून पुढच्या काळात ते काम चालू झालं। हे सगळे कामं माजी आमदार अशोकरावजी काळे साहेब यांनी मंजूर करून आणली, फक्त त्याचा कार्यकाळ संपल्यानंतर ती कामं चालू झाली आणि म्हणून ते म्हणताय का आम्ही सगळी कामं केली, हे सरासर चुकीचं आहे। त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी सांगितलं होतं आम्ही निळवंडेचं पाणी आणू, आम्ही त्याचं स्वागत केलं, तुम्ही निळवंडेचं पाणी आणा, तुमचा सत्कार आम्ही करू। आम्ही सांगितलं आम्ही 5 नंबर तलाव पूर्ण करू, लोकांना पाणी देऊ, आम्ही आणून दाखवलं। आता जो रस्ता आपण चालताय, हे असे अनेक रस्ते आपण त्या ठिकाणी त्याच्यासाठी निधी आणला, हे कामं पूर्ण झालेली आहे। पुढचे 1 वर्षभर कामं चालतील एवढी निधी मंजूर आहे। त्याच्यामुळे निधी काही कुठे जात नाही असतो, तो काही कोणाच्या खिशात नसतो, तो सरकारकडे असतो। त्याच्यामुळे टेंडर भरले जातात, टेंडरच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम होतं। आता आपण बसस्थानकाच्या समोरून आलो। बसस्थानकावर ते वारंवार आरोप होते की तिथं व्यापारी संकुल होऊ शकलं असतं। आम्ही ज्यावेळेस त्यांना प्रश्न विचारला ते म्हणे ते प्रस्तावित होतं, पुढे आम्ही ते करणार होतो पण आमची सत्ता गेली त्यामुळे तसं राहिलं। तुम्हाला काय वाटतं? मुळामध्ये मी म्हटलं होतं का, जे ॲक्सिडेंटली निवडून आले त्यांना लोकांच्या गरजा समजल्या नाही, त्यांना लोकांची गरज जर समजली असती तर ते डिझाईन पहिलेच व्यवस्थित झालं असतं। नंतर काही नसतं, जे करायचं असतं ते प्लॅनिंग स्टेजमध्ये करायचं असतं, ते बांधून बसते नंतर कसं काय करणार। मुळामध्ये पहिला प्रश्न असा होता का चौकामध्ये तिथे एंट्री आली तेव्हा वारंवार तिथे ट्रॅफिक जॅम होते, हे पोलिसांनी लक्षात आणून दिलेले आणि त्या ठिकाणी पुन्हा तीच चूक झाली, जिथं एंट्री आहे तिथे चौकातच काढलेली एंट्री, त्याच्याऐवजी एका बाजूला एंट्री एक्झिट घेतलं असतं, पूर्व आणि दक्षिण दोन्ही बाजूने शॉपिंग कॉम्प्लेक्स झालं असतं, तर मग लोकांची सोय झाली असती। जास्तीत जास्त दुकानं उपलब्ध करून देणं, जास्तीच्या दुकानं झाल्यानंतर त्याचे भाव कमी होतील। शेवटी एक माणूस किती दुकानं घेणार, स्वाभाविकपणे जास्तीचे दुकान झाल्यानंतर त्याचे भाव कमी झाले असतील, सर्वसामान्य पण त्यांना रस्त्यावर बसायची गरज नसती पडली, त्यांनाही दुकानं उपलब्ध झाली असती। आता खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ज्यावेळेस तुम्ही आरोप केला की 40 वर्षात काय केलं, तर त्यांनी जे संस्था आहे किंवा लोकांच्या हाताला रोजगार दिलाय
ते शहरामध्ये त्यांनी दाखवलं. आपल्याकडे काय असे दाखवायसाठी कामं आहेत? मी आता शहराच्या जवळ त्यांचा कारखाना आहे. मुळामध्ये कारखाना असेल, शैक्षणिक संस्था असेल, स्थापन करताना सर्व एकत्र लोक होते. ते काय एका माणसाचं काम नाही. ते सर्व एक विचाराचे लोक येऊन त्यांनी त्या ठिकाणी स्थापन केलं. आता कालांतराने त्यांच्याकडे ते आहे, त्याचं नेतृत्व ते करताय. आमदार झाले सगळं पुढं, त्याच्यामध्ये त्यांचं ते अधिकार त्यांनी वापरला आणि बाकीचे लोक बाजूला केले. त्याच्यामध्ये ते काय सगळं त्यांनी केलंय अशातला भाग नाही. मी कधी म्हणत नाही का माझ्या आजोबांनी सगळंच केलंय. ते त्याच्यामध्ये संस्थापक होते, अनेक समविचारी लोक त्याच्यामध्ये होते आणि ते एक चांगले शिकलेले होते. त्यांच्याकडे विजन होतं, म्हणून बाकीच्या लोकांनी त्यांना एक्सेप्ट केलं आणि पुढे त्यांना चालू ठेवलं. आता कोपरगाव शहरातील तरुण तरुणींच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी तुमचं काय प्लॅन आहे? कारण की या ठिकाणी कॉल सेंटर सुरू होणार होतं, परंतु ते देखील सुरू झालेलं नाही अजून. आमचं काय करायचं आम्ही ठरवू ना. त्याची चिंता त्यांनी करायचं काही कारण नाही. आम्ही जे काही चालवतो, ज्या ठिकाणी आम्ही लोकांना रोजगार देतो, त्या ठिकाणचे पगार आमचे रेग्युलर आहे. जेवढी जास्तीत जास्त चांगले पगार देण्याचं काम करू शकतो आम्ही ते करतोय. जेव्हा मला काही संस्थेवर टीका करायला लावू नका. आता संस्थेचं जर कंपॅरिझन करायचं ठरलं तर काय परिस्थिती होईल ते सांगता येणार नाही त्यांना. आता त्याच्यामुळे काही गोष्टी सांगायची गरज नाही. 4 वर्ष ज्यावेळेस नगर परिषदेमध्ये प्रशासक राज होता त्यावेळेस त्यांचं म्हणणं आहे की आमदारांची त्या ठिकाणी सत्ता होती, बाबा आमदार तिथे होते, परंतु त्या कामामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप वारंवार होत आहे. कसं पाहता इकडे? ते आता काय कामं होत असताना दिसलंय का जास्त कामं झाली तर जास्त भ्रष्टाचार झाले किंवा भ्रष्टाचार झाला असं त्यांचा आरोप असतो. मुळामध्ये प्रशासकाचा अर्थ काय हे समजून घेतलं पाहिजे. तिथं आमदार नाही, नगरसेवक नाही, नगराध्यक्ष नाही, ही काही कोणाची सत्ता नाही. हे पूर्णपणे शासन ज्या पद्धतीने सांगतं त्या पद्धतीने तिथं कामकाज होतं. प्रशासकामध्ये माझी सत्ता असायचं काही कारणच नाही. ज्या पद्धतीने काही अडचणी आल्या आमचे लोक आंदोलनं करत होते, सीओनकडे त्यांची निवेदनं देत होते, हे कामं मार्गी लावा, ते कामं मार्गी लावा. तर सत्ता माझी होती तर आम्ही निवेदन कशाला द्यायचं तिथं? मी राज्यामध्ये एक आमदार म्हणून काम करते. आपल्या विचाराचं सरकार असलं तर मी सत्ताधारी, आपल्या विचाराचं सरकार नसलं तर विरोधक पक्षात. आता पाहतोय की तुम्ही ज्या वेळेस गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांच्या संदर्भात CMDC मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं, त्यावरती सुद्धा त्यांनी आरोप केलेला आहे की आमदारांचा वचक राहिलेला नाही, त्यामुळे अशा पद्धतीने त्यांना निवेदन देण्याची वेळ. आमदार काय आहे? लोकांचा प्रतिनिधी आहे. लोकांमध्ये जे काही अडचणी जाणवतात त्याच्यावर आवाज उठवण्याचं काम मी केलं पाहिजे. मी काय शासकीय कर्मचारी नाही का मी लोकांवर लक्ष ठेवायचं आणि त्यांची गुन्हेगारी पकडायची. जे मला जाणवलं का इथे काही धंदे चालू आहे, कोणाकडनं काय करणं, ते मी दिलं. आता महसूल मंत्री, मुख्यमंत्री या दोघांनी निवेदनं दिले, अजितदादांनी निवेदन दिले. मी काय अशी टीका करायची का? एक हाती दोन्ही BJPकडे आणि त्यांचं अपयश आहे, शेवटी यंत्रणा त्यांची आहे, असं टीका करायची का? शेवटी लोकांचा जो काही रोष आहे किंवा जो काही लोकांमध्ये गोष्टी चर्चेला येतात ते मला कळायला मी त्याच्यावर निवेदन दिलं. वारंवार सिव्हिल सहाय्यकावरती टीका केली जाते की तुमच्या सिव्हिल सहाय्यकांनी दहशत निर्माण केली, गुन्हेगारी प्रवृत्ती, हे सगळ्या गोष्टी कसं पाहताय? सुयश सहायकाचं ते जे काही भांडण झालं माझं, ते त्यांच्या गल्लीतलं भांडण होतं. त्याला वेगळ्या पद्धतीचं स्वरूप देण्यात आलं आणि त्या पद्धतीने त्यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला. त्याच्यामध्ये कुठेही काही दहशतीचा विषय नव्हता. दगडफेक ज्यांनी चालू केली त्यांनी दहशत दाखवायला सुरुवात केली. उलट माझ्या सहायकांनी इथे दगडफेक होत आहे, पोलिसांनी तातडीने यावं. जर त्यांना दहशत करायची असती तर पोलिसांना कशाला बोलवलं असतं, हा खरा प्रश्न आहे. त्यांनी उलट दांडके अजून काढले असते, अजून दगडफेक केली असती, पोलिसांना येऊ नसतं दिलं तिथं. स्वतः त्यांनी फोन करून बोलवले, ज्याचा अर्थ दहशतीचा विषयच नाही. आपण या ठिकाणी जर बघितलं तर आता जे उमेदवार दिलेले आहे तुम्ही काका कोयटे, संस्थेच्या संदर्भात देखील अनेक आरोप त्यांच्याकडनं केले जात आहे. कसं पाहताय? हे बघा, संस्थेमध्ये ठेवीदारांनी म्हटलंय का माझे पैसे तिथे अडकलेले मला काढून मिळाले पाहिजे? कर्जदारांनी तिथे अर्ज दिले, त्या कर्जदारांचे अनेक अर्ज याच्या अगोदरही झाले. ज्या 3-4 लोकांनी जे काही अर्ज दिलेले आहे त्यांच्या अर्जावर पहिलेही चौकशी झालेली आहे, त्याच्यामध्ये कुठेही काही निष्पन्न झालेलं नाही. आणि त्यांच्याकडे कोर्टाची ऑर्डर त्यांनी दाखवली मला का त्या अर्जदाराला दंड दिलेला आहे, दंड थोपवण्यात आलेला आहे. न्यायालयाने त्यांना सांगितलं तुम्ही वारंवार आमच्याकडे अर्ज करताय, त्याच्यात कुठेही काही निष्पन्न होत नाही, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला दंड लावतो.
याच्या अगोदर 3-4 वेळेस त्यांच्यावर झालेलं आहे आणि त्याच्याच आधारे पुन्हा ही चौकशी लावली. आता उमेदवार झाल्यानंतर ही चौकशी लावली गेली, हा माझा खरा आरोप आहे. त्यांना हाताशी कोणी धरलं हे काय तुम्हाला सांगायची काही गरज नाही. तेव्हा या अशा चौकशा भरपूर होत असतात, त्याच्यामधून काही निष्पन्न झालं तरचा विषय. आतापर्यंत एवढ्या चौकशा होऊन गेल्या त्यांच्या, कुठेही काही त्याच्यामध्ये अनियमितता आढळलेली नाही. असती तर त्यांनी कारवाई केली असती पतसंस्थेवर. आता 1-2 दिवसांपूर्वी जे उमेदवार आहेत त्यांच्या संस्थेमधीलच एका कर्मचाऱ्यावरती भ्याड हल्ला करण्यात आलेला आहे. कसं पाहता या सगळ्या गोष्टी? आता हेच दहशत नेमकी कोणी माजवलेली आहे? एका पतसंस्थेच्या कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी अडवायचं, त्याला मारायचं, त्याला धमकवायचं, ही दहशत नेमकी कोणाची? ही गोष्ट जनतेने लक्षात घेतली पाहिजे. आम्ही आपलं विकास कामांवर त्या ठिकाणी लोकांमध्ये जाऊन त्याच्याबद्दल सांगतोय आणि त्यांचा प्रचार वेगळ्या पद्धतीने चालू आहे. तुम्ही काय करणार तुम्ही लोकांना दाखवा, आम्ही काय केलं आम्ही लोकांना दाखवू. शेवटी जनतेचा निर्णय राहील त्यांनी काय करायचंय. जो काही जनतेचा कौल असेल तो आम्ही मागच्या काळामध्ये मान्य केलंय. पुढे आम्ही जे काय करणार आहे ते सांगून जनतेचं मत मिळवण्याचा प्रयत्न करू. आपण जर पाहिलं तर या जलशुद्धी केंद्रावरती ज्यावेळेस आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी पाण्यामध्ये एक मृत काही पक्षी वगैरे आढळून आलेले आहे, मृत मासे आढळून आलेले आहे. कुठेतरी प्रशासनावर वचक नाहीये, पुन्हा एकदा तो चर्चेचा विषय बनतोय. कसं पाहताय? नाही, मुळामध्ये तुम्ही काही जलशुद्धीकरण केंद्रावर गेले होते तो त्यावेळेस बंद होता आणि त्यावेळेस असं तो काही झाकलेला नाही, तो ओपन आहे. तो तिथं काही होऊ शकतं ॲक्सिडेंट, पण पाणी फिल्टर करूनच लोकांना मिळतंय. सरसकट काय सगळे गावांनी सांगितलं का आमच्याकडे घाण पाणी येते? काही काही ठिकाणी येतंय, तिथे काही लिकेजचे प्रॉब्लेम असतील ते सोडवण्याचं काम आपण केलेलं आहे. आता महसूल मंत्री बावनकुळेंची सभा या ठिकाणी झाली. त्यांनी आश्वासन देऊन गेले की कोपरगावकरांना या ठिकाणी हक्काची उतारी दिली जाईल. आपण एक आमदार म्हणून काही यासाठी प्रयत्न केले? निश्चितपणे लक्ष्मीनगरचा जो भाग आहे यांची उतारे मिळण्यासाठी आपण अनेक बैठका टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांकडे घेतलेल्या आहे. त्याच्यामध्ये अनेक शासनाचे नियम आहे ज्या फार जाचक आहे. रस्त्याची रुंदी असेल, ओपन स्पेस असेल, कम्युनिटी स्पेस असेल, बाकी अजून काही गोष्टी, काही किचकट गोष्टी होत्या ज्या आपल्या त्या लेआउटमध्ये बसत नव्हत्या. त्यासाठी आम्ही शिथिलता आम्हाला द्यावी. आम्ही काही त्याच्यामध्ये काही लोकांचे घरं असतील, थोडेफार पायऱ्या किंवा काही ओटे जर काही अडथळा म्हणून येत असतील तर ते आम्ही त्यांना विनंती करून दूर करायला सांगू. रस्त्याच्या रुंदीच्या बाबतीत तसं सांगितलं. राहिला विषय ओपन आणि अम्युनिटी स्पेसचा, तो पण आम्ही लोकांना विनंती करतो की आपण कुठेतरी ते दाखवावं लागेल जेणेकरून ते लेआउट आपल्याला सँक्शन करता येईल आणि आपल्याला उतारी देता येईल. तर लोकांबरोबर चर्चा चालू आहे आणि शासन स्तरावरही त्याचा पाठपुरावा चालू आहे. आता एकूण आपण या निवडणुकीमध्ये 30 नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहे आणि नगराध्यक्ष पदाचे 31 उमेदवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किती उमेदवार येतील? काही विश्वास तुम्हाला वाटतो? मला विश्वास आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 30चे 30 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असे 31 उमेदवार सर्व निवडून येतील, चांगल्या मताने येतील, मला विश्वास आहे तसा. नक्कीच हे आमदार आशुतोष काळे, आपण त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. जे विरोधक सांगत होते की 16 वर्षांमध्ये काय केलं, तर या संदर्भातली सर्व माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिलेली आहे. जे निधीवरती जे चर्चा होती की 3,000 कोटींचा 4,000 कोटींचा निधी आलेला, ते गेला कुठं, त्यापैकी जी कामे झालेली आहे त्या बऱ्यापैकी कामे सांगण्याचा प्रयत्न आमदार आशुतोष काळे यांनी केलेला आहे. त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे 30 उमेदवार आहे नगरसेवक पदाचे आणि नगराध्यक्ष पदाचा एक उमेदवार, सर्वचे सर्व उमेदवार निवडून येतील असा प्रकारचा विश्वास आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केलेला आहे. आता येणाऱ्या 20 तारखेला जनता नेमकं कुणाला कौल देणार आणि काय निकाल लागणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कॅमेरा पर्सन विशाल लोंढेसह मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.